गारखेडा नीलगाई प्रकरण गूढच, माहिती देणाऱ्यांनाच पुरावे सादर करण्याचे पत्र, अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित। जिंतूर विशेष प्रतिनिधी, वनपरिक्षेत्र प्रादेशिक परभणी अंतर्गत जिंतूर तालुक्यातील मौजे गारखेडा येथील राखीव वन कक्ष क्रमांक 702 मध्ये एका नीलगाईचे अर्धवट अवशेष आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाला आता अनेक दिवस उलटूनही नीलगाईच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून उलट माहिती देणाऱ्या पत्रकारांनाच वन विभागाने पुरावे सादर करण्याचे पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। RTJ न्यूज चॅनलचे संपादक रफिक तांबोळी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला असून यातील अनेक गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। घटनाक्रम आणि अवशेषांची स्थिती, दिनांक 6 जून 2026। RTJ न्यूजचे संपादक रफिक शेख चांद तांबोळी यांना गारखेडा वन परिसरात पूर्ण वाढ झालेल्या नीलगाईचे अवशेष पडल्याची माहिती मिळाली। विचित्र अवस्था, घटनास्थळी नीलगाईचे डोके, मान आणि पुढील भाग दिसून आला, मात्र मानेच्या मागील शरीराचा मोठा हिस्सा गायब होता। तिथे हाडे या कातडीचा कोणताही अंश नव्हता। संशय सांगाड्याची अवस्था पाहता हे अवशेष अनेक महिन्यांपूर्वीचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अधिकृत वैज्ञानिक निष्कर्ष अद्याप आलेला नाही। वन विभाग आणि त्या संशयास्पद व्यक्तींची एंट्री, घटनेचे गांभीर्य पाहून संपादक रफिक तांबोळी यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक श्री जाधवर यांना मोबाईलवर माहिती दिली। त्यांच्या सूचनेनुसार वनरक्षक शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळाची माहिती घेतली, परंतु काही वेळातच तिथे विठ्ठल राठोड गारखेडा नावाचा इसम आला। उपलब्ध व्हिडिओ चित्रीकरणात त्याने स्वतःची ओळख वनमजूर म्हणून करून दिली आणि तिथे उग्र भाषेचा वापर केला। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून रफिक तांबोळी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले व तिथून निघणे पसंत केले। पत्रकारांचा पाठलाग आणि पोलीस दप्तरी नोंद, घटनास्थळावरून निघाल्यानंतर विठ्ठल राठोड, केशव प्रल्हाद राठोड व इतर काही व्यक्तींनी मोटारसायकलवरून पत्रकारांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या संदर्भात चारठाणा पोलीस ठाण्यात NCR क्रमांक 0030/2026 नुसार 6 जणांविरुद्ध नोंद करण्यात आली आहे। मात्र पोलिसांनी या 6 जणांचे जबाब नोंदवले का, पुढील काय कार्यवाही केली, याची कोणतीही माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही। वन विभागाचा अजब कारभार, हे 7 प्रश्न अनुत्तरितच। विशेष म्हणजे वन विभागाने विठ्ठल राठोड आणि केशव राठोड यांचा वन विभागाशी कोणताही अधिकृत संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे। मग या पार्श्वभूमीवर खालील गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत। 1. तोतया वनमजूर का फिरत होते? जर संबंधित व्यक्तींचा वन विभागाशी संबंध नव्हता तर त्यांनी स्वतःला वनमजूर का म्हणवून घेतले? ते वन्यजीव मृत्यूच्या ठिकाणी कोणत्या अधिकाराने उपस्थित होते? 2. माहिती देणारेच रडारवर का? ज्यांनी वन विभागाला माहिती दिली त्या संपादक रफिक तांबोळी आणि संजय आडे यांना 14 जून 2026 रोजी वन विभागाने पत्र पाठवून पुराव्यांसह उपस्थित रहा असे फरमान सोडले। 3. चौकशीचा रोख कोणाकडे? पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी खुलासे व व्हिडिओ पुरावे वन विभागात सादर केले, पण घटनास्थळी हुज्जत घालणाऱ्या आणि पत्रकारांचा पाठलाग करणाऱ्या संशयितांची वन विभागाने चौकशी केली का? 4. पंचनामा आणि शवविच्छेदन कुठे आहे? नीलगाईचा मृत्यू नेमका कसा झाला? शिकार झाली होती का? फॉरेन्सिक किंवा शवविच्छेदन पोस्टमॉर्टम अहवाल काय सांगतो? 5. वरिष्ठ पातळीवर तपास, मग संभ्रम का? या प्रकरणाचा तपास सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक परभणी श्री गंगाधर ढगे यांच्या स्तरावर सुरू असतानाही सत्य बाहेर येण्यास उशीर का लागत आहे? थेट मत, या वृत्तांकनाचा उद्देश कोणावरही आरोप करणे नसून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हा आहे। गारखेडा नीलगाई प्रकरणातील संपूर्ण सत्य, वन विभागाचा तपास अहवाल आणि पोलीस प्रशासनाचा निष्कर्ष पारदर्शकपणे जनतेसमोर यावा, हीच नागरिक आणि वन्यजीव प्रेमींची अपेक्षा आहे। RTJ न्यूज विशेष रिपोर्ट। RTJ न्यूज चॅनल जिंतूर या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे। या प्रकरणाच्या पुढील अपडेट्ससाठी RTJ न्यूज जिंतूर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। संपादक रफिक तांबोळी। कोण वार्ताहर म्हणाल? कोण वार्ताहर नाव सांगा? रफिक तांबोळे म्हणला, पत्रकार संपादक रफिक तांबोळे। हा 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 तुम्हाला कोण सांगितलं इथं हे असं आहे म्हणून? हो 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 म्हणजे आले का? ते नीलगाईचे हो मग ते आता ते लय दिवस झाले, त्याला सगळं म्हणजे ते मृत्युमुखी पडून सगळे घाडं गिडे त्याचे जमा आहेत, त्याचे शिंग पडलेले आहेत आणि त्याचं तोंड तेवढं आहे। हा मग एवढं तपास म्हणजे तुम्ही जिंतूरून तुम्हाला माहित झालं का? माहित झालं म्हणून आलो मी तुम्हाला सांगितलं का? क्या
बातमी बजा देनी वो अधिकारी जाने वो जाने। अब वो क्या है, जंगल का प्राणी है, वो मर गया गया वो। तुम्हाला माहित झालं का आधी? अगोदर माहित नव्हतं झालं सर. नाही का? नाही नाही माहिती नव्हती झालं अगोदर. असं का? त्याच्या पंचनामा गिंचनामा काय नाही समजू. हो आलं कोण. कुठं आहे तुम्ही सध्या? कुठं आहे? मी आता परभणीतून निघालो ऑफिसला आलो इकडं. बरं बरं. विषय काय एवढं देखो खोटे नाटक करायचे. जंगले राम रखवालीचा आता समाळा आमचा घामेवाळचा आमेन बी पाणी छोडता काही काही झाटे वेणी काही काही आळच जंगली प्राणीचं मरगो तरगो मनख्या मरजा रे काही वखडत काय मारो. नाही 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 अरे माणसा मूर्तीमुखी मग तुम्ही काय कराल? मग जंगली झालं म्हणून तुम्ही हे रेकॉर्ड काढून तुम्ही हे करता का? फॉरेस्टवाला आम्ही गाववालेच आहे, इथलेच आहे, वनमजूर आहे, सगळे कामं करणारे गारखेड माणसं. बोला तुम्ही काय रेकॉर्ड वार्ताहर म्हणजे तुम्ही हे बघायले का? कुठं काय व्हायला ते बघा ना वार्ताहर तुम्ही. हा काय झालं? काय इथं देशामध्ये काय नुकसान हानीवारी ते बघा ना तुम्ही. गायवर आले का इथं? हे प्राणी जंगली माणूस असं बिमार पडून मेलं. आता बिमार जाऊन मेलं ते म्हणजे तुम्ही हे दाखवाले का? जाऊ द्या आता. हा? जाऊ द्या ना, बघतो ना.